दरवर्षीपेक्षा यावर्षी 30 ते 40% भाव उतरलेले आहेत. या धंद्याला तिसरी पिढी चालू आहे आता. आपलं जेवण रुचकर आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी आपण वापरतो तो म्हणजे मसाला. हा तिखट मसाला किंवा याला काही जण चटणी सुद्धा म्हणतात. पण मुंबईकरांसाठी हा मसाला किंवा ही चटणी मिळण्याचं खास ठिकाण आहे ते म्हणजे लालबाग मधील गणेशनगर. याच गणेशनगर मध्ये तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत आणि यामध्ये आपल्याला मिरचीचं कांडप करणाऱ्या मशीनचा आवाज सुद्धा येतोय. इथे आपल्याला चटणी बनवून मिळते. तर नक्की ही प्रोसेस काय आहे, किती किलो चटणी आपल्याला इथं बनवून मिळते हे आपण आता पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री. तुम्ही पाहताय माय महानगर मानिनी आणि आजच्या मानिनी एक्सप्लोर मध्ये आपण बघणार आहोत ही मसाला गल्ली. चला तर मग. या गल्लीत आपल्याला चव्हाण ब्रदर्स नावाचं शॉप आपल्याला इकडे दिसतं आणि यामध्ये तुम्ही बघत असाल की मालवणी मसाला असू देत, घाटी मसाला असू देत, खानदेशी, कोल्हापुरी मसाला, सर्व प्रकारचे मसाले आपल्याला इकडे बनवून मिळतात आणि याची प्रोसेस सुरू होते ते इथून. आपण आपल्याला हवी ती मिरची इथे घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला जितकं प्रमाण मसाल्याचं हवंय ते प्रमाण घेऊन या पद्धतीने इकडे मसाला गरम केला जातो. आता तुम्ही पाहताय की यामध्ये मिरची आहे, मिरची गरम केली जाते. या पद्धतीने आपल्याला पूर्ण मसाला बनवून मिळतो. तुम्हाला हवं ते प्रमाण तुम्ही चॉईस करू शकता. याच पद्धतीनं मिरचीमध्ये घातले जाणारे अनेक मसाले आहेत, याचं प्रमाण सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि इथेच आपल्याला कांडप मशीन दिसतं. मिरची कांडप मशीन आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या प्रकारे इकडे मसाल्यांचे पाकिट सुद्धा आहेतच. पण त्याचबरोबर इकडे मिरची कांडप मशीन आहे आणि या प्रकारे मिरचीचं कांडप होताना आपल्याला दिसतंय. मंडळी, याच मसाला गल्लीत आपल्या सोबत आहेत ते म्हणजे टेक्सासचे नागरिक लॉरा आणि डगलस. आपण त्यांना डग सुद्धा म्हणू शकतो. आपण त्यांना विचारूयात की त्यांना नक्की कसं वाटतंय. हाऊ यू आर फीलिंग हिअर? Oh my goodness, it's overwhelming. The noise, the color, the spices, it's incredible. The smell is incredible. Once you first walk in here, I mean, at first it just hits your lungs, but now it's just an incredible smell. How you feel about this smell? Oh, it's warm. It feels like India. It's something I'll never forget. Do you like this atmosphere? I absolutely do. And all the cacophony, for lack of a better word, in the background, the constant pounding. It's great. And is this your first time in India? Yes, this trip is, but we've been to a number of cities now. Bombay is amazing. Mumbai. Okay. Thank you Thank so you. much. Nice to meet you. चव्हाण ब्रदर्स या दुकानासमोर मी आता उभी आहे आणि त्यांचे मालक माझ्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने चालवता आणि इतक्या वर्षापासून? नमस्कार, मी बबन विष्णू चव्हाण बोलतोय. आमच्या ह्या धंद्याला तिसरी पिढी चालू आहे आता आणि बरेच लोक पुण्यापासून नागपूर, चिपळूण, गोवा, अख्ख्या महाराष्ट्रातली लोक आमच्याकडे मसाला बनवायला येतात. त्याच्यात अमेरिका वगैरे इकडच्या बाहेरच्या देशातली पण लोक हे आले तर मसाले वगैरे घेऊन जातात. परत ते स्वतःहून आठवणीने येऊन घेऊन जातात मसाला. हे आमच्या मसाल्याची खासियत आहे. आणि दर किती किलो पासून किती रुपये कसा सुरू आहे? हा मसाला आमच्याकडे जो आहे 800 रुपये पासून ते 1200 रुपये किलो पर्यंत मिळतो. आणि मिरची पावडर म्हणा, तिखट मिरची पावडर, बॅडगी मिरची पावडर, काश्मीर मिरची पावडर, लवंगी मिरची पावडर, या सगळ्या मिरची पावडर आमच्याकडे मिळतात. धना पावडर म्हणा, धना जिरा म्हणा, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, आपला मच्छी कढी, मच्छी फ्राय, परत चिकन मसाला, मटन मसाला, गोडा मसाला, प्रामाणिक गोडा मसाला म्हणा, उसळ मसाला, मिसळ मसाला, हे सर्व मसाले आमची स्वतः तयार करून आम्ही विकतो. वर्षभर चालू असतो? हा, वर्षभर चालू असतं. फक्त दुकान सोमवारी बंद असतं.
फक्त सोमवारी बनतं आणि दिवसभर इतर दिवसात किती ते किती टाइम? सकाळपासून सुरुवात झाली तर जवळजवळ मला वाटतं कधी 10 वाजेपर्यंत चालू असतं, कधी 11, कधी 12. गिरायकाचं तसं जोर असेल, गव्हर्नमेंट सुट्टी आली की जोर वाढतो जास्त, इतर वेळेला थोडंफार कमी असतं. म्हणजे इथं आपण ठरवून आपल्याला किती मसाला हवा हे सगळं ठरवून इथे हा, मग एक आपल्याला समजा लोक ठरवून येतात की मला मसाला किती किलो झाला पाहिजे, तर मग आम्ही त्यांना नाही समजत असं त्यांना समजावून सांगतो की 1 किलो मिरचीचा आपला मसाला 2 किलो होतो. आणि ते प्रत्येक जण मग आपल्या आवडीने सांगतात. थँक्यू सो मच. आपण आता बघितलं की ज्या पद्धतीने लोकांचा इकडे रिस्पॉन्स आहे, अगदी भारतीय नाही त्याचबरोबर परदेशी लोक सुद्धा व्हिजिट करताना दिसतात या मसाला गल्लीतील. हा अनुभव तर आपण बघितलाच, त्याचबरोबर यांचा एक्सपिरियन्स आणि कशा पद्धतीने किती किलो दर आहे, त्याचबरोबर किती ते किती टायमिंग सुरू असतं, सोमवारी हे दुकान बंद असतं हे पण आपल्याला कळालंय. याच पद्धतीचे अनेक व्हिडिओज, अनेक दुकानं सुद्धा आता आपण बघणार आहोत. चला पाहूया. सध्या मी उभी आहे ते म्हणजे लालबागच्या राजाच्या गल्लीत, याला श्री गणेश नगर असं सुद्धा म्हणतात. आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे जय महाराष्ट्र मसाले या दुकानात. गायकवाड बंधूंचं हे दुकान आहे आणि तुम्ही बघाल की या पद्धतीने इकडे वेगवेगळ्या मिरच्या सुद्धा लावलेल्या, त्याचबरोबर मसाले सुद्धा आहेत. आणि ज्यांना जितका मसाला हवा आहे तितका मसाला त्याच प्रमाणात इकडे दिला सुद्धा जातोय. नक्की काय आहे दुकानाची रचना बघूया, त्याचबरोबर काय पद्धतीचे मसाले इकडे आहेत हेही बघूयात. माझं नाव अजित गायकवाड. जय महाराष्ट्र मसाले लालबाग हे आपलं लालबागमधील प्रसिद्ध मसाल्याचं शॉप आहे. आमचं दुकान 70 वर्ष जुनं आहे. आमच्या आजोबांनी चालू केलं ते दुकान. आज आमची 4थी पिढी या मसाल्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. आमच्या इथे सर्व प्रकारचे मसाले बनवून मिळतात. वर्षाचे पारंपरिक मसाले जे आपण बनवतो, मालवणी पद्धतीचा, कोकणी पद्धतीचा, कोळी आगरी पद्धतीचा, घाटी मसाला, खानदेशी मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, आमच्या इथे सर्व प्रकारचे मसाले आम्ही तुमच्यासमोर भाजून कुटून वगैरे सर्व देतो. त्या पद्धतीने तुमचं वर्षभराचं काम सोयीचं होऊन जातं. आमच्या इथे सुकवलेल्या मिरच्या असतात, देठ काढलेल्या, आणि तिथेच आमच्याकडे स्वतःची आमची कुटण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे इथे जे आमचे जे ग्राहक येतात वर्षाचा मसाला बनवायला, त्यांच्यासाठी खूप चांगली व्यवस्था आम्ही करून देतो. दर काय आहे तरी? ह्या वर्षी मिरच्या बऱ्याच प्रमाणात भाव उतरलेले आहेत. तिखट मिरची अगदी 240, 260, 280 अशा पद्धतीचे भाव आहेत. बेडगी मिरची चांगल्या प्रतीची 400, 460, 480 हे रेट आहेत. काश्मीरी मिरची आहे. हां, पण दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी 30 ते 40% भाव उतरलेले आहेत. उन्हाळ्याची सुट्टी मुलांची सुरू झाली आणि महिलांची खास लगबग याच्यासाठीच आहे की घरातील मसाला कधी करायचा आणि कुठे कशा पद्धतीने मिरची घ्यायची. तर मुंबईतील हे ठिकाण आता आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. आत्ताच माझ्या मागे एक काकू होत्या, त्यांचा सुद्धा फोन चालू आहे की घरातील मसाला संपलाय, करायचं काय, म्हणून त्या सुद्धा मसाला मार्केटमध्ये आलेल्या आहेत. लालबागची ही मसाला गल्ली तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, याच पद्धतीचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.